जय ज्योती जय सावित्री। मी सौ वृंदा रोशन तळस, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे शाखा परतवाडा उपाध्यक्ष। आपल्यासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सावित्री आई फुले यांच्या 200 कवितांपैकी एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहे। तर या प्रकल्पाचे मार्गदर्शन केलेले आहे सौ शीलाताई चर्जन यांनी, तर प्रकल्प प्रमुख म्हणून आहे माधुरीताई धानोकर, अनुराधाताई भुसकर आणि मी स्वतः वृंदा रोशन तळस सहाय्यक म्हणून कार्य करत आहे। तर सावित्री आईच्या कवितांपैकी 8 नंबरची कविता आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे। कवितेचं नाव आहे श्रेष्ठ धन। प्राप्त काळी करी वाडा शौचादी मुखमार्जन, होनिया शुचिर्भूत वंदू माता पिता जन, स्मरू शंभो गुरुदेव अभ्यासी रमवू मन, घरी जाय दौडू नको लाभदायी हे दिन, अभ्यास करी विद्येचा विदेस देव मानून, घे नेटाने तिचा लाभ मनी एकाग्र होऊन, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानसी जण। या कवितेचे आपण थोडक्यात स्पष्टीकरणसुद्धा बघणार आहोत। या कवितेत कवयित्रींनी मुलांना चांगल्या सवयी, अभ्यास आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे। तर सकाळी लवकर उठून स्वच्छता करावी, आई वडिलांना व गुरुजनांना नमस्कार करावा, मन लावून अभ्यास केल्याने दिवस चांगला आणि लाभदायक जातो। विद्येला देव मानून एकाग्रतेने अभ्यास केला तर त्यांचा खूप मोठा फायदा होतो। ज्ञान हेच खरे धन आहे, कारण पैसे संपतात पण शिक्षण आणि ज्ञान कधीही संपणार नाही, ते आयुष्यभर माणसांसोबत राहते। प्रत्येकाने शिक्षणाचा साठा वाढवायला पाहिजे। ज्ञानी लोक शिक्षणालाच सर्वश्रेष्ठ धन असे मानतात। तर थोडक्यात भावार्थसुद्धा सांगते। आपल्याला या कवितेत स्वच्छता, शिस्त, मोठ्यांचा आदर आणि शिक्षणाचे महत्त्व समजते। ज्ञान हेच माणसाचे खरे आणि श्रेष्ठ धन आहे। अशाच सावित्री आईच्या काव्यातील अभ्यासपूर्ण कविता पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ जरूर सर्वांनी पाहावा व सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करा। धन्यवाद।